अगं एवढं तरी काम ठेवायचं की मला, समधी कामं तूच करतीयस. अहो मला वाटलं तुम्ही आराम करतायसा म्हणून लावत होतो जी. असू दे, नाहीतरी आता इथनं पुढं ह्या घरातल्या माणसांसकट देऊ बी तुला सांभाळायचंय. माधुरी, बोल बोल. हा बोल रे. बर, लवकरात लवकर पूर्ण कर आणि निघ. चुकलास तू. लक्ष्मी, लक्ष्मी, काय झालं बा? राजूला काय झालं? का रडतेस तू? अगं काय झालं? अगं संगी हरवलीये. अगं अशी कशी हरवली? माहित नाही, ती शाळेत जाताना माझ्या संकट होती, पण शाळेत गायब झाली. दिवसभर नव्हती. मग मी राजांना तिच्या घरी गेलो तर ती गरीबी नव्हती. तिचे आई बाबा लई रडतात. राणा कुठं आहे? राणा तर संगीला हुडकायला गेलाय. चोरांनी संगीला पळवलंय. अगं असेल इथंच कुठेतरी. बारकी पोरं खेळता खेळता कुठं बी झोपी जातात, कळत बी नाही बघा. येईल ती घरला, तू नको काळजी करू. नाही, संगीला चोरांनीच पळवलंय. हे बघ बाळा, रडू नकोस. राणाजी तिला शोधून आणतील. हा आधी आणि रडू नकोस. चल ये इकडे. देवा, कुठे गेली असेल पोर? देवा सापडू दे रे. काय गुणाची आहे संगी? तू काय बी करून शोधून काढतील. मी काय पण करेल त्याच्यासाठी. मी 21 मंगळवार धरू का? हो, मी 21 मंगळवार करते. तू आण तिला लवकर. लवकर आण. राणा, आता असताना गावात असं झालंच कसं? फक्त आपल्याच गावात नाही तर आजूबाजूच्या गावात पोर गायब झाले. म्हणजे ती गावात पोरं पळविणारी टोळी आले म्हणायचं, ते खरंय तर? असं काय झालं नसेल अशी आशा करू. संगीतात कुठेतरी असेल. हा, पण आपण समजांनी सावध राहायला पाहिजे. आपल्या पोरासने आपण कुठं बी एकटं सोडलं नाही पाहिजे. अरे पण अनादा, तू आहेस म्हणून तुझ्या जीवावर आम्ही बिनधास्त राहतोय. पण गावात हे असं व्हायला लागलं तर? हे मिंच्या, आता राणाचा एकटा कुठे कुठे पुरणार रे? हा, त्या संगीचं काय करायचं ते आधी बघा. तिच्या आई वडिलांचा दंगा घडला नुसता. तिला मी उडकून काढतोच, पण तरी पण आपण समजांनी नजर ठेवली पाहिजे. एक केस झाली आहे, आता दुसरी नको. आपण समध्यांनी मिळून संगीला उडकूया. जोवर संगी सापडत नाही तोवर मी घरला जाणार नाही. चला उडकूया. हे चला, तुम्ही इकडे जा. हे बाकी तिकडे जा. चला तात्या, आपण असतो.
बापरे, फारच ताप आहे गोदाक्का. राजलक्ष्मी, बरं वाटतंय का बाळा तुला? संगी संगी कुठं आहे? अगं, राणाजी तिला शोधून आणतात, तू नको काही काळजी करू. पण मला संगीकडे जायचंय. अगं युवराज, झोप तू, झोप. काय होतं? लक्ष्मी, अगं राणा घेऊन येतोय संगीला, तू आराम कर बरं बाळ. मी संगीला हुडकायला जाणार. चतुर्पिंगरी तिला हुडकून आणणार. अगं लक्ष्मी, पोलीस हुडकायलात बाळा. पण मी बी हुडकणार. आणि संगी माझी दोस्त. राजलक्ष्मी, आत्ता नाही उठायचंय, झोप तू. बघ, आज तू आराम कर आणि मग उद्या जा तिला शोधायला. पण आधी बरं व्हायला पाहिजे की नाही? आणि तसं बी उद्या पोतवर राहण्याचा संगीला हुडकून आणत असतात बघ. तू नको काळजी करू. मी बी जाणार हुडकायला. हो ठीक आहे, उद्यापर्यंत जर का नाही सापडली तर जा तू शोध. लक्ष्मी, अगं झोप बाई, ताप भरलाय तुला. झोप. मला तर काय करायचं काहीच कळत नाही गोदाक्का. काय नाही, बरं वाटेल तिला. अंजलीताई, हं? लक्ष्मी झोपली ना? हो, कसं बस झोपून आले मी तिला. मी लक्ष्मीच्या वयाची होते तेव्हा माझी बी एक मैत्रीण नदीच्या पुरात वाहून गेली. महिनाभर मला अन्नाचा घास गोड लागत नव्हता. सदान कदा डोळ्यासमोर यायची. लय रडले होते मी. त्यामुळे लक्ष्मीला काय वाटत असेल हे कळतंय मला. देव करो आणि संगीता लवकर सापडो. पण गेलेली माणसं येत नाही म्हणे. म्हणजे? अहो म्हणजे आमच्या गावात पण 1-2 पोरं गेली होती, पण ती कधी आलीच नाही. आणि त्यात पोरे असेल तर लईच वाईट बघा. नाही नाही, राणाजी असताना संगीता लवकरात लवकर सापडणार. देव करून तसंच व्हावं. पण आता तर फक्त मला लक्ष्मीची काळजी वाटते बघा. हो ना, रडून रडून ताप भरलाय तिच्या अंगात. मी काय म्हणते, आपण उद्या गुराळ्यावर जाऊया का? गुराळावर? होय, म्हणजे लक्ष्मीला थोडा बदल बी होईल आणि तिला बरं बी वाटेल. अगं नाही, आत्ता कुठे जातेस गुराळावर? अहो युवराज हटून बसलेत. गुराळ्यावर जायचं म्हणतात आणि कुणी नाही आलं तर मी एकटा जाईन असं म्हणतात. मी समजावलं पण काय ऐकनच. एक तर पोरं अशी गायब व्हायलात, त्यातनं युवराज डोळा चुकून गेले. मग नका जी, रिस्क नको. आपण जाऊया का? म्हणजे युवराजला बी बरं वाटेल आणि लक्ष्मीला बी. बघा म्हणजे मला तर हेच बरोबर वाटतंय. ठीक आहे, मी राणाजींशी बोलते आणि सांगते. चालतंय. नीट बांधले ना रे सगळ्यांना? हा बांधलंय. आता यांची सुटका इराण मध्येच. हा, आता 10वं पोरग आलं की हिथनं फटकं आणि तिथनं इराण. हा साहेब बोला की. हॅलो, अजून का थांबलाय? लवकरात लवकर पोरं हलवा, वातावरण लई टाईट व्हायला लागले. होय साहेब, पण 10वं मुलं आल्याशिवाय गाडी हलवता येणार नाही आपल्याला. 10 देतो म्हणून सांगितले. जे काय करायचं ते लवकर करा. कधी कोणी सापडलं का नाही मला काय बी करता येणार नाही म्हणून सांगायचं. साहेब तुम्ही काय काळजी करू नका. उद्या 10वं मुलं आलं रे आलं की लगेच गाडी हलवतो बघा. दहाव्याची काय व्यवस्था आहे? व्यवस्था झाली की
उद्या मिळेल ही गॅरंटी. ट्रक तयार ठेवलाय आपण, उद्या पत्र होऊन जाईल डिलिव्हरी. जरा काय करायचं ते लवकर ठेवू का साहेब? ठेव. या ना या बसा. साहेब बोला काय काम आहे? नुसतं विचारू नका हो काय काम आहे, जरा काहीतरी काम करत जावा. पप्या काम काय ते बोल. राणा, बाजूच्या गावातली पोरं बाळ गायब होती मान्य आहे की मला, पण आपल्या गावातली पोर गायब झाली आहे. तुमचं पोलीस खातं काय झोपा काढतंय काय? इथं कोण झोपलेलं दिसतंय का तुम्हाला? तसंच वाटतंय मला झोपलेलं. पोरं कुठे आहेत? हा शोधा की पोरं. आमचा तपास सुरू आहे. साहेब, ज्या तपासातनं काय निष्पन्नच होईना झाले तो तपास काय कामाचा? संगी कुठे आहे आमची? कुठे आहे संगी? पप्या संगीतला हुडकल्या बिगर मी घरला जाणार नाही. राणा, अरे पिक्चर मधल्या हिरो सारखं डायलॉग मारून काय होत नसते. कामं करायला लागतात त्यासाठी. शोधा पोरं शोधा आधी. साहेब नमस्कार. अहो साहेब, गावातली माय माऊली तिचं पोर हरवलंय हो. रडून रडून पार तिनं हंतरून धरलंय आणि इकडे तुमचं पोलीस खातं निवांत बसलंय बघा. आमचा तपास सुरू आहे. कवा सुरू आहे तपास? हा अहो कुठं रात्र जावा, जागा तपास करा, पोरं सापडली पाहिजेत. पप्या पोरं सापडणार. कधी कधी बघितलं काय साहेब? हे बघा, हे असं मूग गिळून बसून काय होणार नाही. जर लवकरात लवकर पोरं सापडली नाही तर मी इथं पोलीस स्टेशनला मोर्चा घेऊन येणार. मला बाकीचं काही माहित नाही, लक्षात ठेवायचं. राणा काय झालं तपासाचं? साहेब सुरू आहे तपास. काही करून मला मुलं सापडली पाहिजेत. चला ना, चला तुम्ही. किती वेळ लावणार आहे? अहो तेच तर, आजवर तुम्हाला वाट बघायला लागली नाही कधी, पण आता निवृत्ती नाही कामाच्या माणसाची वाट बघा या मागं पुढे बघत नाही. आज मी वाट बघायलोय कारण माणूस कामाचा आहे आणि काम होण्याची 100% गॅरंटी आहे. कामात परफेक्ट असं कोण आहे सर? आता आल्यावर कळलंच तुला. आलीस? काय काय प्रगती? जसं ठरलं तसंच होतंय. काय काय झालं? त्या युवराजला डिवचून त्याचा गेम बराबर वाजवलाय. युवराज, अहो काय झालं? तुम्हाला एक सांगू का युवराज? म्हणजे पटलं तर बघा तुम्ही. मी जर असतं ना तर मी ऐकूनच नसतं घेतलं हे सगळं. जीवच दिला असता सर. मला नसतं हे सगळं सहन झालं. आणि का सहन कराय युवराज? आणि तसं बी घरातली माणसं सरळच नाही, म्हणजे त्यांना काही कळतच नाही सरळ. मी जर असते ना तर जीव देऊन ना त्यांना चांगलीच अद्दल घडवली असते बघा. आणि अशा जगण्याचा तरी काय उपयोग हो? आपलीच माणसं जर आपली नाही तर जगून तरी काय करायचं? युवराजला डिवचलं, त्याला वाचून समद्यांच्या गळ्यात ताईत झालं. त्यामुळे पुढच्या काही गोष्टी सोप्या गेल्या. हा आता एकदाच काय ते बेवडं सूरज माझ्या जाळ्यात आलं
गायकवाडांचा गेम वाजलाच म्हणून समज. समध्या गोष्टी सांभाळून करायच्या. काय बी चूक व्हाय नको. नीट ध्यान दे कामावर. ही माधुरी तिच्या कामावरचं लक्ष हटूच देत नाही. नाईक साहेब, निवृत्ती नाईक, पण तुझी माणसं काय दिवं लावायलेत माहित आहे ना? होणार, समद नीट होणार साहेब. धीर घ्या. 9 पोरं झालीत. 10वं राणाची लक्ष्मी. काय ती? त्या घरात ती पोरगी लय चालाक आहे आणि राणाचा जीव आहे. त्यामुळे तिचाच गेम वाजवला तर राणाचा गेम वाजल्यातच जमाय. ती पोरगी म्हणजे राणाचं काळीज आहे आणि उद्या तेच काळीज कसं काढून घेतोय तुम्ही बघाच. माझी माणसं उद्या त्या लक्ष्मीला उचलणार. काय करायचं ते कर, पण समजा नीट होऊ दे. आदरणीय निवृत्ती नाईक साहेब, माधुरीचं काम परफेक्टच असतं. ठीक आहे, जे काय होईल ते कळवत राहा. पण हा, माणसं लवकरात लवकर या एरियातनं बाहेर काढ. काय? हा बोल रे. तू जसं सांगितलंस तसंच त्या गुलाबी दफ्तरवाल्या पोरीला उचललंय मी. आकडा 9 झालाय. आता 1 झालं ना की 10 पूर्ण. लवकरात लवकर पूर्ण कर आणि निघ. चुकलायस तू. सापडू दे. ठीक आहे, मी राणाजींशी बोलते आणि सांगते. चालतंय. आता गुऱ्हाळाच्या ठिकाणीच या लक्ष्मीचा गेम वाजवायचा. नीट ऐक. त्या गुलाबी दप्तरावरनं जो घोळ झालाय तसा पुन्हा व्हायला नको. एक काम कर, उद्या त्या नदीच्या बाजूच्या गुऱ्हाळावर ये आणि 10वं मूल घेऊन जा. आणि ह्या टायमाला मला कोणती बी चूक नकाय. त्या राणाच्या मुलीचा गेम वाजलाच पाहिजे. राणादा, राणादा, संगी सापडली का? नाही. अगं हळूहळू. आता कसं वाटतंय तुला? माझं सोड. संगी सापडली का? सांग की राणादा, सापडली का संगी? नाही अजून. कुठे गेली ती? काय माहित नाही का? म्हणजे संगीला खरंच चोराने पळवला? अगं लक्ष्मी, असं काय बी नाही. बघ, तू अजिबात काळजी करू नकोस. तू तिला हुडकून काढणार म्हणजे काढणार. लक्ष्मी, हे बाळ, तू चल आंघोळीला. राणा आता दमून आलाय की नाही, त्याला जरा आराम करू दे. नाही, ती संगी सापडायला पाहिजे. अगं सापडेल ग ती. तू नको काळजी करू. तुझा आंघोळ करून घे. पण राणात एवढा मोठा पोलीस असून संगी कशी नाही सापडली? राणा, अहो आता काय करू हो मी?
अहो सगळ्या पाहुण्यांच्याकडे बघितलं, कुठंच नाही ती. अहो दादा, तुम्ही काय बी काळजी करू नका. मी संगीला हुडकून काढणार म्हणजे काढणार. आमची संगी घर सोडून कुठंच इतक्या वेळ राहत नाही बघा. फक्त तिला चोरानेच पळवून नेला असणार. रानदा, आम्ही आता काय करायचं? मला माझी संगी परत पाहिजे बघा. राणादा, तू काय बी करायचं ठरवलं तरी तू करणार. संगीला हुडकून आण ना. रानादा, अहो तुमच्या पाया पडतो दादा, पाया पडतो तुमच्या. परत आला तिला. हो दादा, तुम्ही पहिले शांत व्हा. मी तुम्हाला सांगतो, दुनिया इकडची तिकडे काय, पण संगीला हुडकून काढेल. विश्वास ठेवा माझ्यावर. तुम्ही निवांत करायला जावा. हो, तुम्ही निवांत जावा घरला. हे बघ, संगी सापडेल. राणा म्हणलाय ना हुडकून आणतो म्हणून. तो पोलीस आहे म्हणल्यावर हुडकून आणणार की. तू नको रडूस हं बाळा. नाही गो. चल अंघोळीला चल. चल बा. अहो आला, संगी सापडली. नाही सापडली. समतीकडे उडकली, पण कुठंच नाही. कुठे गेली असेल? तुम्ही तिच्या सगळ्या नातेवाईकांकडे एकदा चौकशी केलीत का? समतीकडे फोन फोन करून झाले, पण कुठंच नाही. सापडेल. सापडायलाच पाहिजे. बरं आहे का, मी आवरून लगेच निघणार आहे. बर. हॅलो. अहो मी काय म्हणते, म्हणजे अशा वेळी मी हे बोलणं खरं तर चुकीचं आहे, पण युवराज हट्ट धरून बसलाय हो गुऱ्हाळ्यावर जायचं म्हणून. काय करायचं? आता हटून बसलं तर घेऊन जावं की. हा, पण मला यायला जमणार. नको. बघा, तुम्ही जाऊन ये. तेवढंच लक्ष्मीला जरा बरं वाटतं. रडून रडून पार सुकून गेली होती. कसं आहे, जरा तिकडे फिरले का नाही, या डोसक्यातनं संगीचा विचार तरी जाईल. बरं ठीक आहे, तुम्ही घ्या आवरून. बरं आहे का, मी लगेच पोलीस स्टेशनला निघणार आहे. हा, ते पोरसनी जरा घेऊन जावं आणि शिनी जरा मज्जा करू द्या. आता त्यासनी जपणं महत्वाचं. हालूच. युवराज द्या इकडं, मी करते. समजा एकटं करायला लागतंय बाय बाय तुम्हाला. त्यात छंदताई कुठे आहे हो? फॉल्टी कुठेतरी खात बसली असणार. बरं ते राहू द्या. आपण की नाही आज गुऱ्हाळ्यावर जाऊ बरं का? नाही, मी नाही येणार गुऱ्हाळ्यावर. हो का? गुऱ्हाळ्याला लय मज्जा असते बघा. गुऱ्हाळ्यावर जाऊ, मस्त ऊस खाऊ, ऊसाचा रस पिऊ आणि काकवी बी खाऊ बघा मस्त दाबून. मला ते खाऊ वाटत नाही. पिझ्झा खाऊ वाटतं बघ. अहो पिझ्झा तर खावा हो, पण आज की नाही गुऱ्हाळ्यावर जाऊ. मी नाही येणार. युवराज नाही काय नाही. अहो तिथे मस्त खेळ बी खेळूया बघा आपण. त्या लक्ष्मी संग खेळायला लय बोर होते मला. नाही होणार. ह्या वेळेला आपण लपाछपी खेळूया आणि लक्ष्मीवर राज्य देऊया आणि तिला लय म्हणजे लय आंबून घेऊया बघा. मग तर झालं ना. मग काय फिक्स ना? जायचं ना गुऱ्हाळ्यावर? जाऊया. बाई चला चला पटपट आवरून घ्या. बघा जमलंय ना? जमलंय. राजलक्ष्मी, अगं बाळाशी बसून का राहिलीस? आपल्याला जायचंय ना गुऱ्हाळ्यावर.
मला नाही जायचंय गुराळावर. अगं असं काय करतेस? आपण किती दिवस झाले गुराळावर नाही गेलो. जाऊयात की आपण. चल चल आवर लवकर. अगं पण मला नाही जायचंय. लक्ष्मी अगं जाऊया की. गुराळा गेला आपण त्या संगीला बी हुडकू बघ. तिथं कुठं हुडकणार? का कुणाच ठाऊक, माझ्या मनात सारखं येते गुराळ्यावर संगी घावणार बघ. तेव्हा जाऊया ना आपण. हा चालते बघ. चल. आई आले. चला निघायचं ना. जाऊयात ना. हा जाऊया. चला राणाजी, राणाजी. हॅलो हॅलो, अंजलीबाई थांबा. अहो तुम्ही तुमचा फोन विसरला होता. बरं भरे थँक्यू. बरं निघा तुम्ही. हो बरं मी बी निघालो ड्युटीवर. हो. राणादा तू आज संगीला हुडक बर का, आम्ही बी हुडकणार आहे. लक्ष्मी तू संगीचं काय बी टेन्शन घेऊ नकोस बघ. मी तिला काय बी करून आज हुडकणार म्हणजे हुडकणार. आता गुराळा चाललेस की नाही, तिकडे जाऊन लई मज्जा कर. युवराज तू बी चाललेस का नाही, लई मज्जा कर. बरं आहे का, तुम्ही निघा मी बी निघतो. चला चला. तुम्हाला काय थोडं आठवण घ्या. नाना काय काय नाही. काय नाही बरं का, तिकडे बसतोय. हा आलोय जरा. काय चाललंय गुरा? नरम आहे बघ, पोरानं समधी वाट लागली. त्यावेळी गुराळ नरम आहे ना बघ. होय. आता कशी गुराळ हाल चालू त्या बघ. काय करणार रे बाबा? अरे बाबा आपल्या घरची सगळी पोरं बाळ इकडे यायला लागल्यात. हा पहिली समजाच घेऊन आल्या तिकडे. काय सांगतोय? अरे गुरु तुमचंच आहे. बरं राहणार येणार आहे काय? रानाला कुठली सुट्टी, तो गेला सुट्टीवर. होय, त्याच्या डोसक्याला ताप झाला असणार ना. ती सोटी गावलीच का रे? ती पोरं सोनारी सोटी. आपल्या गावातली संगी गायब झाली ना. कुठे असेल काय असेल देवालाच माहित बघ. अरे संगी आपल्या लक्ष्मीची लय जवळची दोस्त आहे बघ. तिच्या पुढे अजिबात नाव काढ नकोस तिथं. अरे असला विषय पोरांसमोर काढतोय. होय होय होय. बर गुरात काय मदत लागली सांग, मी करतो सगळं. बहिणी नमस्कार. नमस्कार. या. काय लक्ष्मीबाई गुराला बघायचं ना. होय, पोरासनी तेवढीच माहिती मिळेल. होय होय चला मग. लक्ष्मी युवराज गुराळ नीट बघायचं बरं का. चला या. आई कळलं असेल का ग संगी कुठे? सापडली असेल का संगी राणादाला? ए ट्रक तयार आहे ना? तयार आहे. आणि ते ड्रायव्हर नीट छान आहे ना. आज कसलाच गोळ चालणार नाही. आणि झाला तर एक्का कुणालाच सोडणार नाही. 10 बॉक्स आणल्यात ना. हो. काय बी करून 10 पोरं घेऊन ट्रक कर्नाटक बाउंड्री पर्यंत पोहोचवायचा आहे. तिथं आपली सगळी सेटिंग आहे. फक्त इथलंच टेन्शन आहे मला. पण 10 पोरगं येणार कधी? हा बोल. आम्ही पोचलोय गुराळावर. माणसासनी पाठव. पोचतोय. अरे वा चांगले. तर एक ध्यानात ठेव, आज काही बी झालं तरी ह्यो गेम वाजलाच पाहिजे बघ. वय राणा मला तर काय करायचं सुधरत नाही बाबा. टोटल 9 पोरं गायब झालीत. अजून काहीच सुराग लागला नाही. अजून कुठं हुडकायचं मला बी काय कळणार झालं. पण हातावर हात ठेवून बसता बी येत नाही आणि कुठं हुडकायचं ते बी कळत नाही. ज्यावर ती आपल्या भागातली पोरं गायब झालेत म्हणजे ही टोळी आपल्याच भागात असणार बघ. मला बी तसंच वाटतं. वा आजूबाजूचे समधे पोलीस स्टेशन सावध झाले. समधीकडे तपास बी सुरू. हां पण या समध्यामध्ये आपलं पोलीस स्टेशन महत्वाचं आहे, कारण ते 2 राज्याच्या बॉर्डरवर आहे, कर्नाटक आणि गोवा. टोळीला जर गायब व्हायचं असेल तर तिला आपल्याच भागातनं जावं लागेल. मी काय म्हणतो, आपण नाकाबंदी लावूया काय? लक्षात लगेच नाकाबंदी करूया. मी साहेबांशी बोलतो. चालतंय. काय बी करून पोरं हुडकून काढायलाच पाहिजे. आणि यो रानं हुडकून काढणार म्हणजे काढणार.
केवढी मोठी कढई आहे बघ इकडे, बघितलं? सापडली असेल का ग? तू राणादाला फोन करून विचार की. राजलक्ष्मी, आपण आता गुऱ्हाळ बघायला आलोय की नाही, मग गुऱ्हाळ बघायचं. माझ्याकडे लक्ष दे. आता आपण तिकडे काय बघितलं? ऊसाचा रस काढला. मग तो सगळा रस तिकडून या मोठ्या कढईत येतो. कढईत तो उकळवला जातो आणि त्याच्यापासून पाक बनवतात आणि त्या पाकापासून गुळ बनवतात. कळलं? आलं का लक्षात? कळलं. लक्ष्मी सारखं मंद डोकं नाही माझं. युवराज, अरे असं बोलू नये. अगं काकी एवढं सांगते तर लक्ष आहे का बघ तिचं? लक्ष्मी, तुला गोड गोड काकवी खायची आहे काय? थांब बाजा, लक्ष्मीला काकवी दे बर काय. बरं चला या इकडे ये. आई, राणादाला फोन कर की. राजलक्ष्मी, मी काय सांगितलंय तुला इकडे लक्ष द्यायचं म्हणून? भारी हो. अगं लक्ष्मी, गोदा का अहो संगीताचा विषय डोक्यातनं जावा म्हणून तिला इथे गुऱ्हाळावर घेऊन आलोय, पण ही अडूनच बसलीये. मला काय वाटतं, आपण हा गुऱ्हाळाचा विषय जरा बाजूला ठेवूया आणि एखादा खेळ खेळूया. नाही म्हणजे बारकी पोरं खेळ म्हटल्यावर आमच्यात जरा. आता हिथं काय खेळणार? इथं लपाछपी. लपाछपी बारक्यांचा फेवरेट खेळ असतोय. अंजली ताई, मी समजावतो, तुम्ही नका काळजी करू. लक्ष्मी, काय ग बाळ, अशी का बसलीस? चल आपण एक काम करूया, आपण लपाछपी खेळूया. हा चल. बरं लक्ष्मी, मी काय म्हणतो, आपण युवराज दादाला बराबर पकडू आणि चांगलंच तगू बघ त्याला, मग तुला मजा येईल की नाही? लक्ष्मी, लक्ष्मी, मला काय वाटतं, आपण लपाछपी खेळली की संगी घावणार बघ. होय, मग खेळूया. बरं मी काय म्हणते, तुम्ही सगळे मिळून खेळा, मी आणि गोदाता तिकडे बसून बघतो. चालतंय. चला. पण बरकत दादा, अहो राज्य कोणावर? आपण चौकूया की. हा चालतंय. होय, चल या. चल चल चल. परत 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 एकदा. बरं मी काय चला जावा. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. आलो बघा मी.
युवराज सापडली सापडली. सापडली. हा आता जवळ आता तुमचा पळा. तो कुठं इकडे जाऊया. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. इधर गए सब लोग. ठप्पा चल. आता लक्ष्मीवर राज्य. चला बाहेर या सगळे. आता लक्ष्मीवर राज्य. दहा, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. गेले कधी खाली तू खाल्लं 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 सेली का गेली 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 गेली. युवराज मला काय वाटतं तुम्ही तिकडे जाऊन लपा म्हणजे तुम्ही घावणारच नाही. हा जावा 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 लवकर जावा माग. मी काय सांगते नीट ऐक. आपण की नाही युवराज दादावर राज्य ते फक्त तिकडे लपलाय आणि त्याला धरलं ना म्हणजे संगी घावणार बघ असं मला वाटतंय. धरशील ना त्याला ते तिकडे लपलाय. अगं जा जा जा. अरे पण लक्ष्मी कुठे आहे? काय माहित. राजलक्ष्मी राजलक्ष्मी राजलक्ष्मी.
ग माधुरी हळू 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 काय ग काय झालं? अगं काय झालं? काटा. अगं पण असा कसा मोडला काटा? अंजली हळू हळू